कोणाकडेही रेकॉर्ड नाहीये, नोंद वया नाहीयेत. आणि ज्या ज्या काही कालवडींना सिमेंट भरलेलं होतं ते परत त्या कालवडींना तेच बुल लावले गेले. त्यांच्या येणाऱ्या परत कालवडींना म्हणजे 3-3 जनरेशन पर्यंत त्या वळूचा परत वापर होत गेला. आणि त्याची जी काही आज भुगतान देतोय किंवा त्याचे जे आज आपण तोटे सहन करतोय त्यालाच आपण इनब्रीडिंग म्हणतोय. की ते वळू आपण रेकॉर्ड करून ठेवले नाही आणि तेच वळू परत 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 त्या जनरेशन मध्ये लागले गेले. त्यामुळे जे भविष्यात आपल्याला दुग्ध व्यवसाय जो नफ्याकडे जायला पाहिजे होता तर तो दुग्ध व्यवसाय आपला रिव्हर्स कंडिशनला आलेला आहे. तर मित्रांनो, इनब्रीडिंग ही झाली नाही पाहिजे, त्यासाठी एबीएसनी एक पोर्टल ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मागच्या 3 पिढ्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला कोणत्याही कंपनीचा वळू जरी असेल की त्याची कालवड तुमच्या गोठ्यात आहे, तुम्ही त्याचं डिटेल तिथं टाकलं की तुम्हाला भविष्यामध्ये कोणते बुल आपण आपल्या गोठ्यासाठी वापरले गेले पाहिजे याची तिथं तुम्हाला एक सजेस्टिव्ह माहिती येते की 3 बुल तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले जातात. आणि उरलेले परत एक विंडो असते की कमीत कमी तुम्ही हे वळू लावणं टाळलं पाहिजे.